आजही ह्या लावण्यांच्या फडांमधनं गदिमांची लावणी अजूनही गुणगुणली जाते. अजूनही तितक्याच नजाकतीने ती पेश केली जाते. गीत रामायण लिहिणारे हे आधुनिक वाल्मिकी शब्दसिद्धी त्यांना जन्मजात लाभली होती. अनुभवाला शब्दांचं कोंदण करून ते अनुभवालाच रूपवान करून टाकत. दो आखे बारा हात, नवरंग, गूंज उठी शहनाई यासारख्या पटकथा गदिमांनी लिहिल्या. त्यांना इंग्रजी, संस्कृत, उर्दू, मल्याळम, कानडी इतक्या भाषा अवगत होत्या. साहित्याच्या अनेक क्षेत्रात वावर ठेवून त्यांनी महाराष्ट्र शारदेचा मंडप नाचून गाऊन जागता ठेवला. अभंग, भक्तिगीत, अंगाई, प्रेमगीत, भावगीत, लावणी असे सर्व प्रकार त्यात होते. मल्हारी मार्तंड चित्रपटातली लावणी सादर करतोय. मला इथे सुलोचना चव्हाण यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जावत नाही. आजही अंगभर पदर लपेटून मोठं कुंकू लावून त्या तितक्याच नजाकतीने शृंगारिक लावण्या सादर करतात. सुलोचना चव्हाण यांनी अजरामर केलेली लावणी सादर करतोय. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवत न जगा. ह्याला कुंपण घालशील किती, जात चोरांची लई हिकमती. आपली आपण धरावी भीती, अर्ध्या
उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला तुझ्या उसाला लागल कोल्हा ग तुझ्या उसाला लागल कोल्हा फड सांभाळ तुर्याला ग आला फड सांभाळ तुर्याला ग आला तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला